विकासासाठी महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला। बाजारपेठांचा पुनर्विकास, झिरो माईल आणि नवीन कारागृहाचे प्रस्ताव या बैठकीचा चर्चेचा केंद्रबिंदू ठरले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत मुंबईत आढावा बैठक घेतली असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, MSIDS, NIT आणि NMRDA चे अधिकारी बैठकीला उपस्थित होते। मुख्यमंत्री यांनी नागपूरमधील पारंपरिक बाजारपेठांच्या पुनर्विकासासाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला असून कॉटन मार्केट, इतवारी बाजार, दही बाजार आणि फुल बाजार या प्रमुख भागांच्या विकासासाठी पुढील 3 महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले। बाजारांच्या पुनर्विकासामुळे प्रभावित होणाऱ्या दुकानदारांना गणेशपेठ बसस्थानकाजवळ तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव त्यांनी यावेळी दिला आहे। ऑरेंज सिटी स्ट्रीटवरील प्रस्तावित प्रदर्शन गॅलरी आणि ऑडिटोरियम प्रकल्पालाही गती देण्याचे आदेश देण्यात आले असून भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे। झिरो माईल, DK दवाखाना यांचीही पुनर्विकास लवकरच सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। नागपूर सेंट्रल जेलच्या स्थलांतरासंदर्भात देखील आढावा घेण्यात आला आणि कामठी येथे प्रस्तावित नवीन कारागृह अत्याधुनिक स्वरूपाचे असावे असे आदेशही त्यांनी यावेळी दिले आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारकावेची रिपोर्ट।